जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून प्रस्थान केलेली आदिशक्ती श्री संत मुक्ताई पालखी तब्बल 33 दिवसात सुमारे 750 किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे। महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची पालखी आषाढी वारीचे विशेष आकर्षण मानले जाते। मलकापूर, मोताळा आणि निसर्गरम्य राजूर घाट पार करत पालखी बुलढाणा शहरात दाखल झाली आहे। पालखीच्या स्वागतासाठी हजारो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती। ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। बुलढाणा शहरात विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढून आणि फुलांची उधळण करत संत मुक्ताई पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। भाविकांनी मुक्ताई माऊलीचे पूजन करत दर्शनाचा लाभ घेतला। पारंपरिक टाळ, मृदुंग, भजन आणि हरिनामाच्या गजरात पालखी सोहळ्याने शहरात भक्तीची अनोखी अनुभूती दिली। वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा आणि भक्तीचा संदेश घेऊन संत मुक्ताई पालखी पंढरपूरकडे पुढे मार्गस्थ झाली आहे। आषाढी वारीच्या निमित्ताने बुलढाणा शहर आज भक्ती, श्रद्धा आणि वारकरी संस्कृतीच्या रंगात रंगून गेले। आदिशक्ती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा दिनांक 24 तारखेला जूनला मुक्ताबाईवरून निघाला। मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे वैशिष्ट्य आहे, जवळजवळ एक महिना म्हणजे 3 दिवसाचा हा प्रवास आहे। 600 किलोमीटरचं अंतर आहे, 6 जिल्हे, 318 वर्षांची परंपरा आणि विशेष करून सर्वात लांब चालणारा हा एक पालखी सोहळा महाराष्ट्रात। आपल्या पालखी सोहळ्याला प्रमुख 4 घाट लागतात। पहिला हा घाट आहे राजूर घाट। काळाच्या ओघामध्ये अनेक घाट सपाट झाले, पण हा घाट राहिला। त्या घाटामध्ये चढण्याची, चालण्याची अनुभूती, विशेष करून मुक्ताबाईच्या पदराला धरून, मुक्ताबाईच्या बोटाला धरून चालण्याची अनुभूती आज सगळ्या वारकऱ्यांना आली। आणि भजन, नामस्मरण करीत कुठल्याच प्रकारचे कष्ट, क्लेश, दुःख न होता एका टप्प्यामध्ये आम्ही हनुमंताच्या मंदिरापर्यंत पोहोचलो। ही मुक्ताबाईंची कृपा आहे। काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व जाल, पाप रखवाल विठ्ठलाचा पाणी। या न्यायाने मुक्ताबाईच्या सोबत सगळे वारकरी चालत असतात। प्रशासनाने, बुलढाणा जिल्हा प्रशासन, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, इथले SP साहेब, CO, महसूल विभागात काम करणारी मंडळी, आरोग्यामध्ये काम करणारी मंडळी आणि विशेष करून पोलीस प्रशासनामध्ये चांगल्या प्रकारचं सहयोग, सहभाग, सहकार्य आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला सर्वांनी केलेला आहे। विशेष करून आज घाटामध्ये चालण्याचा आनंद पोलीस प्रशासनाने घेतलेल्या कष्टाचं ते फलित आहे की वारकऱ्यांना आपलं भजन करत करत, भगवंताचं नामस्मरण करीत करीत त्या प्रवासाचा, पायी प्रवासाचा आनंद घेता आला। याला कारण आहे बुलढाणा जिल्हा पोलिसांनी केलेलं कार्य आणि कष्ट। हा आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा आहे। 24 जूनला मुक्ताईनगरवरून आईसाहेबांच्या समाधीस्थळावरून या सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे। आदरणीय रवींद्र महाराज हरणे या पालखी सोहळ्याचं नेतृत्व सांभाळत आहे। जवळजवळ 6-7 जिल्ह्यांचा प्रवास करून ही पालखी 23 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पोहोचणार आहे। आनंदाची गोष्ट ही आहे की मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक घाट आहे। राजूरचा घाट आहे, केळवदचा घाट आहे, सरमकुंडीचा घाट आहे, माजूरसुंडाचा घाट आहे, पण पहिला घाट म्हणजे राजूर घाट। आणि या घाटामध्ये जवळजवळ 6 बैलांना आईसाहेबांच्या रथ ओढण्याचा मान हा दरवर्षीप्रमाणे दिला जातो। याही वर्षी 3 बैलजोड्या लावून हा घाट आपण चढून वरती या बुलढाणा शहरामध्ये प्रवेश करतोय। हजारो लोक, शेकडो दिंड्या या पालखी सोहळ्यामध्ये आहे। रोज क्षणाक्षणाला वाढणारी गर्दी, क्षणाक्षणाला वाढणारे लोक, एवढे निश्चित आकडा सांगता येत नाही, परंतु आपापली व्यवस्था तयारी ठेवून लोक मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसून येत आहे। History 24 ब्युरो रिपोर्ट, बुलढाणा।